हॅलो स्टुडंट्स, आज मी तुमचं पुन्हा स्वागत करते आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्र मीडियावर। आज आपण ब्रिज कोर्सची इयत्ता तिसरीची चाचणी क्रमांक 2 सोडवून घेणार आहोत। चाचणीला गुण आहेत 10, दिवस आहे 30वा, क्षेत्र गुणाकार भागाकार आणि मापन या विषयांवरती टेस्ट आहे। चला तर मग सोडवूया। प्रश्न पहिला आपण बघूया। एका टोपीची किंमत 50 रुपये आहे, तर अशा 6 टोप्यांची किंमत किती? आपल्याला काय करायचं आहे, एका टोपीची किंमत आपल्याला माहिती आहे 50 रुपये, तर 6 टोप्यांची किंमत किती ते आपल्याला सांगायचं आहे। जर एका टोपीची 50 असेल तर 6 पट आपल्याला त्याचं करायचं आहे, तर गुणिले 6 उत्तर येईल आपलं 300। तर 6 टोप्यांची किंमत किती असेल? 300 रुपये असेल। प्रश्न दुसरा आपण पाहूया। एका बसमध्ये एक व्यक्ती प्रवास करू शकतात। प्रश्न दुसरा आपण पाहूया। एका बसमध्ये 45 व्यक्ती प्रवास करू शकतात, तर 4 बसमध्ये एकूण किती व्यक्ती प्रवास करतील? आपल्याला काय दिलं आहे? एका बसमध्ये 45 व्यक्ती प्रवास करू शकतात, तर 4 बसमध्ये एकूण किती व्यक्ती प्रवास करतील? तर एका बसमध्ये जर 45 करू शकतात, तर 45च्या 4 पट आपल्याला करावे लागेल, तेव्हा आपल्याला 4 बसमध्ये प्रवास करणारे व्यक्ती समजतील। मग 45 गुणिले 4 जे उत्तर येईल ते येईल आपलं 180। म्हणजे एका बसमध्ये जर 45 व्यक्ती प्रवास करू शकतात, तर 4 बसमध्ये 180 एकूण व्यक्ती प्रवास करू शकतील। हे झालं आपलं आन्सर। प्रश्न तिसरा आपण बघूया। प्रश्न तिसरा आहे। एका बागेमध्ये एका रांगेत 24 झाडे आहेत, तर बागेत अशा प्रकारच्या 8 रांगा असतील, तर बागेत एकूण झाडांची संख्या किती? आपल्याला काय सांगितलेलं आहे? एका बागेमध्ये एका रांगेत 24 झाडे, एका रांगेमध्ये किती? 24 झाडे। बागेत अशा 8 रांगा आहे। मग एका रांगेत जर 24 झाडे असतील, तर 8 रांगांमध्ये किती असतील असं विचारलंय। तर आपण काय करूया, 24 ला 8 ने काय करूया? गुणूया। जेव्हा आपण 24 ला 8 ने गुणवल, तेव्हा आपलं उत्तर येईल 192। जर एका रांगेत 24 झाडे आहेत, तर बागेत एकूण झाडांची संख्या 8 रांगेंची किती असेल? 192 असेल। त्याच्यानंतर प्रश्न चौथा आपण बघूया। यशकडे 10 रुपयाच्या 56 नोटा आहेत, तर त्याच्याकडे एकूण किती रुपये आहेत? यशकडे जर 10 रुपयाच्या 56 नोटा आहेत, तर यशकडे एकूण किती रुपये आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे। मग 10 गुणिले 56 किती? 560 रुपये किती आहे यशकडे? किती रुपये आहेत? यशकडे आहेत 560 रुपये। प्रश्न पाचवा आपण पाहूया। एका गोठ्यात 12 गायी आहेत। एका गोठ्यात किती गायी आहे? 12 गायी आहेत, तर त्या सर्व गायीच्या पायांची संख्या किती? तर त्या गायीच्या पायांची काय सांगायची? आपल्याला संख्या सांगायची। तर एका गोठ्यात 12 गायी आहेत। सर्वांना माहिती गायीला किती पाय असतात? 4 पाय असतात। जर एका गायीला 4 पाय असतात, तर 12 गायांना किती पाय असतील? तर 12 गुणिले 4 किती? 48। म्हणजे 12 गायांना किती पाय असतील? 12 गायांना असतील 48 पाय। चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। तर पुढचा प्रश्न आपण पाहूया। प्रश्न 6वा। एका बॉक्समध्ये 12 मेणबत्त्या आहेत, तर अशा 30 बॉक्समधील एकूण मेणबत्त्या किती? जर एका बॉक्समध्ये तुम्हाला किती मेणबत्त्या दिल्या आहे? 12, तर तुम्हाला 30 बॉक्सच्या मेणबत्त्या काढायच्या आहे। मग तुम्ही काय करशाल? गुणाकार करशाल। मग 12 गुणिले 30 किती येईल? 360। मग जर एका बॉक्समध्ये 12 मेणबत्त्या आहेत, तर अशा 30 बॉक्समध्ये एकूण 360 मेणबत्त्या असतील। प्रश्न 7वा आपण पाहूया। रमाने 24 चॉकलेट 4 मैत्रिणींना वाटले, तर प्रत्येक मैत्रिणीला किती चॉकलेट मिळाले असतील? रमाने 24 चॉकलेट काय केले? 4 मैत्रिणींना वाटले, तर एका मैत्रिणीला किती चॉकलेट मिळाले असतील हे आपल्याला सांगायचंय। तर आपल्याला किती होतील हे नाही सांगायचंय, किती भेटतील हे सांगायचंय। म्हणून आपण काय पाहूया, याचा काय होईल? भागाकार होईल। आपण काय केलं? रमाने किती मैत्रिणींना चॉकलेट वाटले? 4। 4 ने 24ला 4 ने काय केलं? आपण भागलं। मग 4 म्हणजे 4च्या पाड्यात 2 येतात का? नाही। म्हणून आपण 0 0 4 0 0 जसाच्या जसा टेकवला, खाली आले आपले 24 जसेच्या तसे।
24 जसेच्या तसे आले. 4 चोक आपण जर 4च्या पाड्यात पाहिलं तर 6 नंबरला काय येतात 24 येतात. 6 चोक 24 किंवा मग 4 1 4 4 2 8 4 3 12 4 चोक 16 4 5 20 आणि 4 सक 24 म्हणून आपण वरती काय लिहिले 6 लिहिले खाली लिहिले 24. आपलं उत्तर आलं 0 0 आणि आपले जी भागाकार आहे तो आला 6. म्हणजे रमाने 24 चॉकलेट 4 मैत्रिणींना दिले तर प्रत्येक मैत्रिणीला किती चॉकलेट मिळाले असतील तर प्रत्येक मैत्रिणीला मिळाले असतील 6 चॉकलेट्स. प्रत्येक मैत्रिणीला किती चॉकलेट मिळाले असतील तर 6 चॉकलेट प्रत्येक मैत्रिणीला मिळाले असतील. वळूया पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न 8वा. विजेच्या 2 खांबातील अंतर सेंटीमीटरमध्ये मोजणे जास्त सोयीचे आहे की मीटरमध्ये? तर आपण मोठे अंतर जे असतो विजेच्या 2 खांबांमधले अंतर काय असते खूप जास्त असते म्हणून ते आपण सेंटीमीटरमध्ये नाही तर मीटरमध्ये मोजतो. प्रश्न 9वा आपण बघूया. लिटरच्या मापाने मोजल्या जाणाऱ्या कोणत्याही किमान 2 वस्तूंची नावे लिहा. लिटर हे माप लिक्विडसाठी असते म्हणजे जसं की दूध आणि रॉकेल तुम्ही कशामध्ये मोजू शकता लिटरमध्ये मोजू शकता. प्रश्न 10वा आहे आपला. माणसाचे वजन करण्यासाठी खालीलपैकी कोणकोणते वजन काटे वापरतात त्यांच्या भोवती वर्तुळ कर. मग आपण कोणता वजन काटा आपण हॉस्पिटलमध्ये कोणता वजन काटा बघतो हा वजन काटा बघतो. चला तर मग आज आपण चौथीची चाचणी क्रमांक 2 गणिताची पूर्ण केली आहे. थोड्याच दिवसात आपण काय करूया चाचणी क्रमांक 3 ही सॉल्व करूया. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.